तर मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आले लौथेश्वराला. याच मंदिरात बसून संत रामदास स्वामी यांनी शंकराची आरती लिहिली आहे. लौथायती विकळा ब्रह्मांडी माळा अभिषेक कंटकाळा त्रिनेत्री ज्वाळा. म्हणजे लौथेश्वर ही आरती लिहिण्याची कल्पना सुचली ते या लौथेश्वरामुळे. या लौथेश्वराच्या बाजूला बसून त्यांनी ही आरती लिहायला सुरुवात केली आहे. म्हणून सर्वात पहिलं अक्षर आहे लौथवती विकळा, म्हणजेच हाच तो लौथेश्वर. आणि हा जायचं कसं तर तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही जेजुरीला जात असाल तेव्हा जेजुरी सुरू व्हायच्या अगदी 5 मिनिटाच्या अलीकडे उजवीकडे ऑन द रोड हे मंदिर आहे. डावीकडे सासवड, उजवीकडे जेजुरी आणि ऑन द रोड हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या मंदिराचं बांधकाम पुनरुद्धार सुरू आहे, त्यामुळे थोडंफार तुम्हाला अस्तव्यस्त दिसेल, पण मंदिर अतिशय प्राचीन आहे, भुयारात आहे. भव्याचा सभामंडप, नंदी आहे, शिवलिंग सुंदर आहे आणि आजूबाजूला नागदेवता आहे, कालभैरवाचे जे गण आहेत त्यांचे पण सुंदर मंदिर आहे. कधी जर तुम्ही जेजुरीला गेला त्या मंदिराला नक्की भेट द्या. विचार करा त्या काळात किती सुंदर मंदिर असेल की त्या मंदिराला, शिवलिंगाला बघून श्री रामदास स्वामी यांना आरती लिहायला सुचली. हाच तो लौथेश्वर. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा.